अमूलचं गोकुळचं पिशव्या आहे. हा मग काय ते लय मोठा स्टॉक आहे. हे सगळ्या दुधाचे पिशव्या आहे. खाली आला का जाऊ बघा म्हणजे त्याची एक्सपायरी डेट घ्या, सॅम्पल घेते आपल्या कॅरी बॅग मध्ये घ्या, मला देते लाईव्ह टाकू बरं. नाही नाही रात्री तुम्ही टाकलेलं आहे. आमची पण मंडळी लई हुशार आहे. याच्यात पण सगळे तेच आहे. त्यांचाच माल आहे कंपनीचा. अमूल ताक त्या पायपासून अमूल ताक टाक. अमूल टाक आहे का ते? अमूल ताक टाक रे त्या पायपासून. आणि ते सगळे टाकायला बाग आहे जवळ वाटतं. आपल्याला संपर्क करायचा आहे तो सध्या व्यस्त आहे. कृपया दोन मिनिटं येतं माझ्या बरोबर यायचं. माणसं वगैरे गोळा करा ना. हे हवं आता थोड्या वेळाने तुम्ही इथं उभं राहू शकत नाही. जमा पाहिजे ना जरा. हे 2-3 लोकांना काय उपयोग नाही. हा शेताचं तसेच या दुधाचे राहू दे. इकडे या फक्त इथं म्हणायचं लय वाश येतोय. मावशी या लवकर. अंगार उडू ना मला हात धुवायला दे. हे बघा रात्री अचानक पावसामुळे या ठिकाणी 4-5 दिवस झालेत. कोणीतरी बायपास घाट तिथं कोणतरी पिशव्या टाकल्या होत्या. त्या पिशव्या पावसाच्या प्रवाहामुळे वाहून आल्या आणि वाहून आल्यानंतर ते सगळ्या शाळेपुढं अंगणवाडीत पूर्ण वस्तीला वाटला रस्त्याला सगळा या ठिकाणी पिशव्या झाल्यात आणि त्या पिशव्या फुटल्यामुळे सगळी वस्तीमध्ये सगळी दुर्गंधी झाली. ज्यावेळेस या रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळेस सन्माननीय नॅशनल हायवेचे जे अधिकारी पदाधिकारी होते त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं या ठिकाणी मुरी ठेवू नका. त्यांनी ही मुरी ठेवली. ती आता काय होतं लोक इथं या घाणावून टाकत्या रोडला. हॉटेल व्यावसायिक आणि हे भेसळयुक्त दूध असेल किंवा अन्य कुठलं असेल मोठ्या प्रमाणात दुधाचा या ठिकाणी ट्रक खाली केलेला आहे आणि पाऊस रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे ही सर्व घाण या आमच्या वस्तीत वाहून आलेली आहे आणि ते दूध एक नासलेलं आहे आणि त्याची दुर्गंधी पूर्ण वस्तीत पसरली आहे. या ठिकाणी रोगराई डोक्यावर जाळी काय कसं आहे आम्हाला रात्रीचं घरून जेवण घेऊन झालं. काय झालं इथं दुधाच्या पिशव्या फेकल्यात ना ह्याच्यावर कर ना. कर त्याच्यामुळे ते सडलेलं दूध घाणेरडं दूध होतं. खाली आले मग आम्ही कसं राहायचं. नाही करू आपण. वास घाण येतोय ना परिसरात. लय घाण वास येतोय. रात्रीचं घरून नुसतं नारकासारखा वास येतोय. तुकाजीवरची भांबरवाडी झंझण सळीतील
की बायपास रोडला हे दूध पिशवी खाली केल्यापासून गावामध्ये अख्खा त्या पिशव्यांचा आणि त्याचा आहे ना दुरळ सुटला. तिथून लोकांना महिलांना वांत्या व्हायला सुरुवात झाली. शासनाने इतकं दाताडीने त्याचा निर्णय घेतला पाहिजे, नाही तर काही होऊ शकतं इथं वस्तीमध्ये. आपल्या खेड बायपास गावामध्ये भेसळयुक्त दुधाचा मोठ्या प्रमाणावरती भेसळयुक्त साठा टाकून कोणतरी अज्ञात व्यक्ती निघून गेले आहेत. 4-5 कंपन्यांचं दूध आहे आणि ते फ्रॉड असल्या कारणाने त्यांनी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने इथं टाकून ते फरार झाले आहेत. आणि त्या सगळं दूध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे सगळ्या वस्तीमध्ये विखुरलेलं आहे आणि ते फुटल्यामुळे त्याचा एकदम उपद्रव असा वास सुटलेला आहे. तर त्या प्रशासनाने त्याची लवकरात लवकर चौकशी करावी अशी आमची विनंती. सगळं तोंड आठवा. उघडं ठेवत नाही.